हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण गावी अलिबागला आलो आहोत आणि अलिबागला आलो का नेहमीच काहीतरी ऑथेंटिक बनवत असतो. म्हणून आज तुमच्यासाठी खास आमची अलिबाग स्पेशल अशी पोपटीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण पोपटीसाठी हा बांबुर्डीचा पाला शेतातना किंवा आवारात आलेला असतो तो काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता असा हा ओव्याच्या पानांसारखा दिसणारा बांबुर्डीचा पाला आहे. पोपटी बनवण्यासाठी आज आपण सर्व ह्या भाज्या आणि चिकन पण आणलं आहे. भाज्यांमध्ये ह्या वालाच्या शेंगा आहेत, ह्या आहेत आपल्या पावट्याच्या शेंगा. हे बघा, वालाच्या शेंगा अशा बारीक असतात आणि ह्या पावट्याच्या शेंगा आहेत ना, ह्या अशा मोठ्या असतात. खास अलिबागला ह्या मिळतात पोपटी बनवण्याकरता. नंतर आपला हा हिरवा वाटाणा घेतला आहे, हरभऱ्याचे दाणे आहेत पाव किलो, तुरीच्या शेंगा घेतल्यात पाव किलो, अरवी पण घेतली आहे मी. नंतर हे कोणफळ आहे, आतून जे जांभळ्या कलरचं असतं ना ते कोणफळ एक घेतलं आहे. एक मका वापरणार आहोत, 2 रताळी घेतली आहेत. नंतर या भुईमुगाच्या शेंगा पण वापरणार आहोत. नंतर नॉनव्हेजमध्ये फक्त मी चिकन घेतलं आहे, चिकनला नंतर मॅरिनेट करून घेऊया. हा बांबुर्डीचा पाला आहे, स्वच्छ धुवून वगैरे घेतलाय. पोपटीची टेस्ट खरं या पाल्यामुळेच येते, त्यामुळे आवर्जून जरी तुम्ही केळीची पानं वापरणार असाल ना, थोडा तरी हा पाला वापरा. ह्यानी एकदम चव पोपटीची एक नंबर लागते. तर चला मग सर्व ह्या भाज्या मी धुवून घेते, नंतर ह्याला थोडं मॅरिनेट करून घेणार आहोत. हे एक मोठं पातेलं घेतलं आहे, पाणी घेतले त्याच्यामध्ये. आता ह्या सर्व भाज्या आपण ह्याच्यातना व्यवस्थित धुवून घेऊया. सर्व भाज्या तर आपण स्वच्छ धुवून घेतल्या आहे. बघा, मका पण कापलाय आणि रताळ, कोणफळ, ही अरवी पण व्यवस्थित कापून 2-2 भाग केले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण हे जाडं मीठच घालणार आहोत. बारीक मीठ घातलं तरी चालते, पण आमच्याकडे गावी ना जास्त करून जेवणात असो किंवा अशी पोपटीला हे जाडं मीठच घालतात. जवळपास अर्धा वाटी एवढं मी हे जाडं मीठ घेतलं आहे. मीठ तुमच्या अंदाजाने तुम्ही वापरू शकता. नंतर मिठासोबत आपण हळद घालणार आहोत. एक मोठा चमचा भरून हळद वापरायची आहे. हा अगदी छोटा चमचा आहे म्हणून मी अंदाजाने यूज करते. आता ह्या सर्व भाज्या आहेत ना मिठामध्ये आपल्याला आणि हळदीसोबत मिक्स करून घ्यायच्या आहेत. ह्याच्यामध्ये मी हे कोणफळ, रताळ ॲड करते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व भाज्या तर व्यवस्थित आपण मीठ आणि हळदीमध्ये अशा मॅरिनेट केल्या आहेत. आता चिकन मॅरिनेट करून घेऊया. सर्व भाज्या तर आपण मॅरिनेट करून घेतल्या आहेत. आता हे अर्धा किलो चिकन आणलंय, ते मॅरिनेट करणार आहे. चवीप्रमाणे मीठ ॲड करते. चमचाभर आलं लसूण पेस्ट, दही घेतलं आहे. आता गावी आहोत म्हणून डायरेक्ट ह्या डब्यातलंच दही वापरते, नाहीतर घरी असताना ना थोडंसं ह्या दह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. अर्धा लिंब वापरणार आहोत. पाव चमचा एवढं चाट मसाला, हळद घेते अर्धा चमचा, 2 चमचे आपला हा घरचा सागरी कोळी मसाला. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आम्ही काय अलिबागला जास्त राहत नाही, एक 10 दिवसांनी येऊन जात असतो, म्हणून सर्व मसाले किंवा हळद असं पॅक करूनच ठेवते. आता हे व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचंय. हे बघा, चिकन आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं आहे. आता 2 चमचे ह्याच्यात मी तेल ॲड करते. आता हे चिकन आहे ना पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि ह्या सिल्वर फॉइलमध्ये आपण रॅप करणार आहोत. सर्व चिकन ह्या सिल्वर फॉइलवर आपण काढून घेतलं आहे. आता हे व्यवस्थित मी रॅप करून घेते. तुम्ही ना केळीचं पान वापरलं तरी चालेल, पण काही जण आमच्याकडे व्हेज खाणारे आहेत म्हणून आज मी हे सिल्वर फॉइलमध्ये रॅप करून त्या मडक्यात ठेवणार आहे. हे बघा, फक्त असंच रॅप करायचं आहे. आता हे आपण व्यवस्थित भाज्यांसोबतच खाली लावून घेऊया. सर्व भाज्या आणि आपलं चिकन तर मॅरिनेट करून झालं आहे. हे मातीचं माठ घेतलं आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ह्या मडक्यातच नॉर्मली पोपटी बनवली जाते.
आता ह्या मडक्यामध्ये आपण ना हा बांबुटीचा पाला आहे ना स्वच्छ धुवून घेतलाय, तो पहिला थोडासा बेसला ऍड करून घेऊया, असा लावून घ्यायचा आहे। हा पाला आहे ना वरना खालना असा लावून घेतला ना का आपल्या पोपटीला ह्याचा खूप छान सुगंध येतो। हे बघा असा मी हा लावून घेतला आहे। आता ह्याच्यामध्ये ह्या सर्व भाज्या आपण ऍड करूया। हे बघा थोड्या थोड्या करून सर्व भाज्या आपण ह्या मडक्यामध्ये घालून घेतल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये थोडासा पाला पुन्हा ऍड करते। असा ना फोल्ड करायचा आणि मडक्यात व्यवस्थित असा ना गच्च तो बसवायचा आहे आपल्याला। हा पाला व्यवस्थित असा दाबून दाबून लावून घेतला ना का हे चिकन जे आपण मॅरिनेट करून ह्या सिल्वर फॉइल मध्ये ठेवलंय हे ठेवूया। लक्षात ठेवा चिकन कधी पण असं वरती ठेवायचं आहे, कारण का जेव्हा पण हा माठ आहे किंवा मडका आहे आपण त्या आगीवर ठेवू तेव्हा तो पालतं करून ठेवतो। आता व्यवस्थित उरलेल्या ह्या पानांनी ह्या मडक्याला आपण चांगलं सील करून घ्यायचं आहे, म्हणजे आतली ही फिलिंग आहे ना बाहेर येणार नाही। हे बघा थोडं थोडं करून सर्व पाला आहे ना आपण व्यवस्थित असा गच्च बसेल ना असा ह्या मडक्यात ठेवला आहे, असा छान असा ना गच्च बसवून घ्यायचा आहे। आता आपण ह्याला आगीवर म्हणजे विस्तवावर ठेवूया। आपण हा थोडासा खड्डा करून घेतला आहे, नारळाच्या शेंब्या वगैरे ह्याच्यात लावून घेतल्या आहेत। आता हा मडका आहे ना ह्याच्यावर पालता ठेवायचा आहे। हा पालता ठेवला का नारळाच्या झावळ्या वगैरे ह्याच्यावर आपण लावून घेणार आहोत। हे बघा आपण हे विस्तव पेटवून घेतलं आहे। आता व्यवस्थित ही आग पेटली का 20 ते 25 मिनिटासाठी आपण ह्या मडक्यातल्या सर्व भाज्या शिजवून घेणार आहोत। पूर्ण आपला हा विस्तव जळला गेला आहे। आता हे मडकं आपण काढून घेणार आहोत। मडकं तर आपण ह्या विस्तवात ना काढून आणलं आहे। आता हा वर जो पाला आपण लावला होता तो पहिला काढून घेते। हे बघा सर्व पाला तर आपण काढून घेतला आहे। आता हे चिकनचं काढून घेऊया। सर्वात आधी आपण हे चिकन जे रॅप केलेलं ना ते काढून घेऊया। हे बघा आता ह्या बाकीच्या भाज्या काढून घेते। तुम्ही बघू शकता सर्व आपल्या भाज्या अगदी 20 ते 25 मिनिटात व्यवस्थित शिजल्या गेल्यात। हे बघा मी दाणे काढून दाखवते, अगदी परफेक्ट असे हे दाणे पण निघतायत। मका पण तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित शिजला गेलाय। तुम्हाला पण मी बनवलेली ही आमच्या अलिबाग स्पेशल पोपटी आवडली असेल तर तुम्ही पण जर कधी अलिबागला आलात ना तर नक्की आमच्या पद्धतीने ही पोपटी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही पोपटी कशी झाली आहे ती। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पोपटीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।